नमस्कार, मी नूतन. लोकप्रांतामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील अशा ठिकाणी जे स्वातंत्र्यपूर्व काळातील अगदी नावाजलेलं संस्थान होतं, जेथे कलेला, शिक्षणाला राज्याश्रय दिला जात होता. अगदी बरोबर ओळखलं. आज आपण आलो आहोत यमाई देवस्थान असलेल्या औंध येथे. चला तर मग आपण मंदिराकडे सफर करूयात. हे अनादी काळापासून यमाई देवीचा उत्सव पौष उत्सव पौष शुद्ध द्वितीयापासून पौष पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालतो. हा उत्सव अनादी काळापासून हा यमाई देवीचा उत्सव सुरू आहे. हा उत्सव तसा पंतप्रतिनिधी घराण्यामध्ये शिवराम बाबा हे पूज्य शिवराम बाबा यांनी हा सुरू केलेला हा उत्सव आहे. हा यमाई देवीचा उत्सव पौष शुद्ध द्वितीयापासून पौष पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालतो. या उत्सवामध्ये दररोज सकाळी प्रातःकाळी काकडा म्हणून श्री यमाई देवीची महापूजा होत असते आणि त्यानंतर पौष पौर्णिमे दिवशी दीपोत्सव हा असतो. आदरणीय श्रीमंत गायत्री देवी या देवस्थानच्या चित्रष्टी यांच्या शुभहस्ते दीपमाळ प्रज्वलित करून पालखीचा छबिना संध्याकाळी 7 वाजता निघतो. दुसऱ्या दिवशी सकाळी रथोत्सव असतो. या उत्सवाला राणीसाहेबांच्या उपस्थितीत आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय जयकुमार गोरे, मकरंद आबा पाटील असे उपस्थित राहणार आहेत. हा उत्सव सकाळी बरोबर 12 वाजता आपलं रथोत्सव सुरू होणार आहे. या उत्सवामध्ये देवीची माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते देवीची पूजा होऊन त्यानंतर रथामध्ये स्थापना होणार आहे. हा उत्सव अनादी काळापासून सुरू आहे. औंधासूर आणि ज्योतिबा यांचं घनघोर युद्ध झालं. या युद्ध सुरू असताना ज्योतिबा थकला. त्यावेळेला यमाई देवीच्या मदतीने औंधासुराचा वध केला म्हणून या गावाला औंध हे नाव पडलेलं आहे. हे यमाई नाव कसं पडलं हे यमाई म्हणजे मूळ स्वरूपामध्ये हे रेणुकेचं स्वरूप आहे. ज्या वेळेला सीतेच्या शोधामध्ये राम वनवासात दंडकारण्यात फिरत होते त्यावेळेला ह्या टेकडीवर पार्वती आणि शिव हे सारीपाट खेळत असताना पार्वतीनं नाथांना विचारलं, म्हणजे शंकराला विचारलं, हे कोण आहे? तर तेव्हा नाथ म्हणले, हे एक वचनी एक बाणी एक असे राम दंडकारण्यात फिरत आहे. तेव्हा पार्वतीनं सीतेचं रूप घेऊन रामाच्या पुढे धाटली. तेव्हा रामाने पहिले हाक मारली, ए माई तू का आलीस? म्हणून यमाई तुकाई मोकळे अशी 3 स्थानं या औंध परिसरामध्ये आहेत. म्हणून आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र असे राज्यातून या यमाई देवीच्या नित्य दर्शनासाठी भाविक येत असतात. आज आपण माहिती घेतली औंध येथील यमाई देवस्थानची. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.